welcome back to my channel. Today is 5th of April and it is right now 4:30. I have some errands to run. I need to go to the tailor to get a blouse stitched and which I'm gonna wear on the 30th of April for my dad's retirement ceremony. So I'm gonna try and shoot as much as possible during the retirement ceremony, but today I wanted to take you guys along with me around Navi Mumbai and show you a little bit of the chaos. My mom still has not come from Surat because she's gonna come on the 27th, I think, in the night. So I'm super excited to see her, but I need to get things fixed from the jeweler also. So me and Parth are going to go and get those things done. Some of this vlog is going to be in Marathi so that even the Marathi people who are watching can understand this vlog better. And stay tuned, guys. We are on our way now. There's some traffic, but the sun is setting down and the temperature is getting really like bearable. I'll say not even good, but yeah, it's 37.5 and we are gonna reach in like 30 minutes or something, and we're gonna grab something to eat. We are thinking of having a burger, so if I don't forget to vlog, you guys are also gonna see that. We came to grab food, so I'm really hungry. I think I'm gonna get the salad because I just had a lot of fried food already for the day, so I'm gonna eat something healthy. I got the salad, by the way. Me and Parth are now headed home. We went to Malabar Gold and Diamonds, and we went to also Tanishq. I saw a Mangalsutra there and I really liked it and I was thinking of purchasing it, but then I thought that it's really close to the one that I have right now, so I didn't make that purchase. But it's 10:30 almost now, and we are going to reach home. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे ह्याच व्लॉगमध्ये. बट आता मी चालले धुरंधर बघायला, रिव्हेंज. मी ऑलरेडी बघितला आहे UK मध्ये, पण मला रिवॉच करायचा होता कारण की मला धुरंधर चा पार्ट 2 खूप आवडला. इनफॅक्ट मला पार्ट 2 पार्ट 1 पेक्षा जास्त आवडला, बिकॉज त्याच्यात त्या कॅरेक्टर्सची बॅक स्टोरी आहे की का ते त्यांचं तसं वागणं तसं आहे. सो इन जनरल मला लोकांबद्दल बॅक स्टोरी जाणायला खूप आवडते. सो मी तो मूवी आता बघायला चालले पार्थसोबत. सो आम्ही आता निघतोय आणि तिथून थोडीफार मला शॉपिंग करायचे, सनग्लासेस आणि फ्लॅट्स घ्यायचे आहेत मला. सो बघू ते भेटत आहेत की नाही. ओरियन मॉललाच चाललो आहे आम्ही पनवेलमध्ये. सो स्टे ट्यून्ड अँड मी तुम्हाला दाखवेनच की आम्ही काय करतोय. बड़े मामले हैं, इसमें अपनी गर्दन मत फंसाओ, कट जाएगी. वो एक हिंदुस्तानी एजेंट है, हमारे मुल्क के सैकड़ों लोगों का कत्लेआम कर चुका है, और आप कह रहे हैं कि ये मामला बड़ा नहीं है. इस केस को भूल जाओ और चुपचाप अपने घर जाओ. मत. मैं चुप बैठने वाला नहीं हूं. नेशनल असेंबली तक जाऊंगा और सबको बताऊंगा कि आप भी शामिल हैं इसमें. धमकी देता है तो मुझे चल ये चलेगा. ऐसे कैसे करार लगा? करार कर दो. मैं जाऊंगा नेशनल असेंबली, सबको बताऊंगा तू शामिल है इसमें. नीचे लग रहा. Get back to work. हा दुसरा दिवस आहे. मी US ला जायच्या आधी हेअर कलरचा टचअप केलेला. माझ्या रूट्सला ग्रे हेअर आहेत, सो मला ते फिक्स करायचं होतं. तर मी आले आता VLCCला माझा हेअर कलर करायला. मोहॉगनी कलर केला त्या हेअर ड्रेसरने आणि मला आवडला. माझे रूट्स सगळे कवर झालेत. हे आहे बिफोर
द हेअर कट. मी फक्त थोडंसं खालून ट्रिम केलं आहे आणि आता हे आहे आफ्टर. त्यांनी थोडं स्टाईल केलं, स्ट्रेटच कट ठेवलं, शेप नाही दिला, बट कलर मला खूप आवडला. नमस्कार मंडळी, आता तयार झाली आहे मी. निघालो होतो आम्ही, लेट होतं, पण आता आम्ही पप्पांच्या रिटायरमेंटच्या सेरेमनीला चाललो आहे. आणि ही माझी साडी माझ्या सासऱ्याने दिली आहे आणि रेडी झालो आहे. आता निघतो पटापट. आतले केस वगैरे बरोबर येतो सरांची. तर आज आम्ही आलो पप्पांच्या ऑफिसला. त्या दिवशी मला व्लॉगमध्ये काय घेता नाही आलं हे सगळं, बट आज ऑफिशियलवालं रिटायरमेंट आहे. त्या दिवशी रिटायरमेंट इन्फॉर्मलवाला सेरेमनी होतं त्यांचं. तर आम्ही आता आलो आहे आणि लवकरच चालू होणार आहे. मी स्पीच पण देणार आहे. माहिती नाही माझं स्पीच कसं होईल, बट मी रीड करत राहते. आणि आता आउटफिट वगैरेमध्ये पण रेडी आहे. कार्यक्रमासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जे कोणी आपले जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचे उपस्थित असलेले नातेवाईक, मित्रमैत्रिणींपैकी कुणालाही त्यांचे मनोगत जर व्यक्त करायचे असतील तर त्यांनी After years of dedicated service, I would like to thank the personal manager, employees of team personal department who organized this retirement program. I would also like to thank my relatives as well as employees of CIDCO and officers who are gathered here today. But as much as gave to CIDCO, you gave infinitely more to our family. Growing up, I saw the long hours and the hard work, but what I felt most was your unwavering commitment to us. You always made sure you were supported and provided for and loved. Despite the heavy demands of your job, you always prioritized our time together and made sure to show us the world. Some of the absolute most treasured memories are from the trips we have taken around the world, whether we are exploring the new cultures, navigating unfamiliar streets, or simply sharing a laugh over a family dinner. विचारेल उद्या ते होईल, उद्या पेपर कुठे गेला, असं अनेक समस्या येतात. आपल्या सिडकोमध्ये तसं मला नाही जाणवलं. आपण जाताना आधी किती मोठा फाईलचा गठ्ठा असतो तो असं ठेवतो, कुठेतरी ठेवतो आणि लगेच निघून जातो. तर एवढं फ्री आणि एवढं फ्रँक वातावरण आपण इतर दुसऱ्या कुठल्या कॉर्पोरेशन मध्ये आहे असं मला नाही वाटत. असू दे, तुम्ही मला खरंच परत एकदा सांगतो की तुम्ही मला खरंच चांगलं मित्र मिळाला. आपले दीपक सारखा, सुधीर सारखा, मुकल आहे, नितीन आहे, सुभाष आहे, अगदी चांगले मिळाले. रडे तर मला नेहमीच अप्रिशिएट करतो. रडे पळवटे पुढच्या 2 वर्षात रिटायर आहे. रडे मला रिटायरला बोलवतो. अच्छा डिसेंबरलाच आहे. तर उरणकर मॅडम आहेत, संतोष कळव आहेत. तर आणि आमची नर्सरी गँग एक नवीन आम्ही ओपन केली ती एक आहे. तर अशा दृष्टिकोनातून तुम्ही मला खरंच चांगलं बोलले, चांगलं मला हे केलं, सपोर्ट केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिडको. थँक्यू. एन्जॉय केलाय आम्ही म्हणजे आतापर्यंत तरी आनंदात जगलेलो आहोत. तर तसं टफ टाइम नाही आला. आनंदाचे क्षण खूप आहे, खूप. त्याच्यात सगळ्यात आनंदाचा क्षण तर आपलं मुलाचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री प्रमोद पाटील हे वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त झाला आहोत. आणि ते माझे परमप्रिय संधी आहे, माझ्या सुनबाईचे वडील. नाती केवळ लग्नाचे जुळत नाही, ते मनाचे जुळतात. पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून मला आपल्या भावासारखा, मित्रासारखा होतं. तरी एक संधी, एक पिता, एक मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका अधिकच महत्वाची होणार आहे. आता त्यांना फॅमिली सोबत वेळ घालवायला आणि अधिक क्षण जागायला मिळेल. पाटील साहेब हे अत्यंत संस्कारी आणि संवेदनशील व्यक्तित्व आहेत. हे आपल्या वडिलांचा खूप आदर करतात आणि अगदी मनपासून त्यांची काळजी घेतात. आजच्या काळात वडिलांची सेवा करणे आणि त्याला वेळ देणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रमोद ते निष्ठेने पार पडतात. जोरदार टाळ्या पाहिजे. गुच्छ, शाल, श्रीफल देऊन करता आहोत. हा सत्कार फक्त सिडको अधिकाऱ्याचा नाही,
तर आमच्या कुटुंब आधारस्तंभ असलेल्या समधी साहेब, पाटील साहेब, आपल्या पुढील आरोग्य संपन्न आणि आनंदी वाटचालीसाठी आमच्या कुटुंबाकडून मनपूर्वक शुभेच्छा. वी विश यू व्हेरी हॅपी, हेल्दी, प्रॉस्परस अँड न्यू इनिंग ऑफ द लाईफ. इथे सगळी लोक या ठिकाणी आलीत. त्यानंतर खांदा कॉलनीत माझे जे मित्र परिवार आहे तेही आलेत. त्याच्यानंतर माझे जे वकील मित्र आहेत तेही आलेत. तर असे ज्यांना ज्यांना मी बोलवलं ते खरोखर आवर्जून माझ्या कार्यक्रमाला आले. सिडको मध्ये मी आज निवृत्त झालो, कारण प्रायव्हेट मध्ये म्हणजे सर्व्हिसला जो असतो तो निवृत्त होतो. नमस्कार. तर तुम्ही जे व्हिडिओज आधी बघितले ते पप्पांच्या रिटायरमेंटचे होते आणि खूप चांगला झाला कार्यक्रम. मी पण स्पीच दिलं, पण थोडंसं हे ते झालं, बट ओव्हरऑल इट वॉज गुड. मी थोडी इमोशनल झाले जेव्हा माझे पप्पा रिटायर झाले आणि ते त्या शिडीतून खाली उतरत होते. तर मला खूप वाईट वाटलं, कारण की मी लहान होते तेव्हा ते त्या ऑफिसला जायचे, तर मी पण त्यांच्यासोबत त्या ऑफिसला जायचे. तर आता मला समजलं की आईवडिलांना कसं वाटत असेल जेव्हा आपलं स्वतःचं लग्न होत असेल. बट आता आम्ही चाललो आहे नाटक बघायला आज. तर मी रेडी झाले आणि त्या नाटकाचे पण क्लिप्स मी ट्राय करेन शूट करायला, बट मराठीमध्ये ते नाटक असेल. तर आपले सगळे जे मराठी प्रेक्षक बघत आहेत त्यांना आवडेल. आम्ही आधी नाटक पण बघायला जायचो लहान असताना, तर त्याच्यामुळे मी केलं की आज आपण नाटक बघायला जाऊ. तर नाटक बघायला चालले, पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर मी हे मंगळसूत्र घेतलं आहे तनिष्कमधून. सो हे माझ्याकडे 2 मंगळसूत्र ऑलरेडी आहेत आणि ते रोज गोल्डमध्ये आहेत, पण मला गोल्ड फिनिशमध्ये काहीतरी पाहिजे होतं, बिकॉज माझे इयरिंग्स जे मी छोटेसे घालते ते सगळे गोल्ड फिनिशवाले आहेत. तर मी हे गोल्डवाला घेतलं आणि खूप डेंटी डिझाईन आहे आणि मणी वगैरे. माझ्या डोक्यात दुसरं मंगळसूत्र होतं जे मी त्याला दाखवलेलं, पण ते एक्झॅक्ट डिझाईन त्याच्याकडे नव्हतं. तर मग मी त्याला बोलले की तू हे वाला दाखव. तर मी हे बघितलं, तर मी बघता क्षणी घेणार होते, पण फक्त मी आणि पार्थ होतो. तर मी केलं की मम्मीला येऊ दे, आणि जर तोपर्यंत असेल हे सेम डिझाईन तर इट मीन्स की युनिवर्सला पाहिजे की मी घेतलं पाहिजे. सो बाय द वे हे माझं फर्स्ट गोल्ड परचेस आहे जे मी स्वतःच्या पैशातून घेतलं आहे. माझं जे काही बाकीचं गोल्ड आहे जे माझ्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये आहे, एक गोष्ट मला गिफ्ट मिळालेली आहे. आयतर माझ्या सासऱ्यांनी मला दिलं आहे किंवा माझ्या पप्पांनी दिलं आहे किंवा माझ्या मम्मीनी दिलं आहे. आणि काही एअरलूम ज्वेलरी आहे. एअरलूम ज्वेलरी म्हणजे माझ्या बाबांनी पण ती विकत घेतली आहे, आणि बाकी माझ्या आजीची किंवा माझ्या मम्मीची ज्वेलरी अशी आहे, बट ही मी फर्स्ट परचेस केली आहे. तर हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जरी मी आता जॉबला नसले तरी मी माझ्या सेविंग्समधून घेतली आणि मला ह्या ट्रिपला काहीतरी गोल्ड घ्यायचंच होतं. सो आता तुम्हाला नाटक ते समजेलच, बट येस, स्टे ट्यून्ड. थिएटरने प्रेम करणाऱ्या सैफातात आपला संसार आहे आता. मग तुम्ही आमच्या इला कशाला उचललाय? नको ग, नको डार्लिंग, नको इतकं प्रेम करूस माझ्यावर. अहो करू द्या. हल्ले थिएटरने प्रेम करणारी माणसं दुर्मिळच झाली. सकाळ संध्याकाळ 5-5 खात जा. नको ग नको. एक काम करूया आपण. चल आपण दोघं की काउन्सिलर कडे जाऊया. अबे मामी काय कटिंगला आलोय का बे? अमृता, तुझ्या बहिणीने काशी केली आपली. हो अनिकेत, काय परत कशाला हाका मारताय हो? हो तुम्ही मला तुमच्या घराची एक चावी देणार होता. अरे हो, तुम्ही घराची चावी मागितली. वाटत नाही, पण द्यायची कुणाला? हा ठेवा तिथे. या तिथे म्हणजे तिथे नाही हो. मग कुठे रे? टेबलवर ठेवा की. तू भलसटे का रे? इथे म्हणजे टेबल असतो काय? जमीन वेगळी, पायरी वेगळी, टेबल वेगळा. वातिरेक कर. हा नंतर सरबत प्या. हा प्रश्न पडलाय मला. आता आम्ही निघालोय ना, मन जोड पाहिजे, भांडण आहे ना, केक आहे ना, चेरी. आता कशाला आज जाऊन बसलात? अरे माझा पुढचा क्लायंट येण्याची वेळ झाली आहे. तुझ्या बहिणीने आपली काशी केली आहे. ते मला फोन नाही उचलत. रात्रीचा प्रवास आहे, पण आता आम्ही फायनली पोहोचणार आहोत सुरतला. अँड आय लव्ह ट्रेन जर्नीज बाय द वे. फ्लाईट
तर पोचले मी फायनली सुरतला आणि ट्रेनचा जर्नी खूप स्मूथ होता. माझ्या समोर 2 मुलं बसलेले, लहान एक मुलगा एक मुलगी होती आणि ते असे काहीतरी मला वाटते 15 वर्षाचे किंवा असे होते आणि भाऊ बहीण होते. तर त्यांच्यासोबत उनो खेळले आणि मस्त ट्रेनचा जर्नी गेला कारण की मला इंटरॅक्ट करायला भेटलं आणि मला थोडं टाईमपाससाठी बोलायला काय करायला ॲक्टिव्हिटी आवडते. पप्पांचा कार्यक्रम पण खूप चांगला झाला, सगळे भेटले मला. मी क्लिप्स टाकलेत, तेवढं रेकॉर्ड केलं, बट मला जास्त मोमेंटमध्ये त्या प्रेझेंट राहायचं होतं म्हणून मी जास्त म्हणजे असं हे नाही की अरे प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ काढा किंवा काय. माझ्या सासऱ्यांनी गाणं पण गायले ते, पण त्याचा व्लॉग मी नाही घेऊ शकले अनफॉर्च्युनेटली. बट मी एक गोष्ट नोटीस केली आहे की जेव्हा पण आपले लोक आपल्याला भेटतात ते पटकन आपल्यावर काही कमेंट करतात की तब्येत चांगली झाली आहे. त्यांचं इंटेन्शन वाईट नाही आहे, बट मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही इन्स्टेड ऑफ सेइंग की तब्येत चांगली झाली आहे किंवा तू बारीक झाली आहेस, लाईक तुम्ही फक्त बोला छान दिसतेस किंवा तुझी साडी छान आहे किंवा लाईक तुझा मेकअप छान आहे किंवा लाईक तू कोणाच्या फिजिकवर कमेंट करणं बंद करा. आजकालच्या मुलींना ते आवडत नाही आणि ते चुकीचं आहे. तर मी आधी खूप असं राईल्ड अप व्हायचे, तर मी एका दोघांना पण विचारलं की काय मी म्हणजे तब्येत चांगली झाली म्हणजे मी जाडी झाली आहे काय. ते बोलले नाही चांगली लाईक आहे ते बरोबर आहे. किंवा कोणतरी मला बोललं अचानक की तू वजन कसं कमी केलंस. मी बोलले माझं वजन तेवढंच आहे. हां मी जिम करते बट माझं वजन 55 होतं, ते वजन तेवढंच आहे माझं. मे बी मी फिट झाले असेल, पण तुम्ही असं कमेंट नका करू कोणाच्या फिजिकवर. किंवा लोक लगेच येऊन पर्सनल क्वेश्चन विचारतात की लग्न कधी मला आधी विचारायचे लग्न कधी करणार आहेस, आता तुझं पण लग्न होईल. लाईक मे बी तुमच्यासाठी ते कॉमन आहे, बट प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते, प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते. मी युजली जाऊन कोणाला डायरेक्ट नाही विचारत की तुमचं कधी लग्न होणार आहे, तुम्ही कधी मुलं करणार आहात किंवा तुमचं वजनच जास्त झालं आहे. आपल्याला दिसतं, पण तुम्हाला मनात जरी आलं तरी माझ्या मनात पण बऱ्याच गोष्टी येतात लोकांबद्दल, पण मी जाऊन त्या गोष्टी नाही बोलत. मी पॉझिटिव्ह असेल तरच बोलते, जर मला नेगेटिव्ह वाटत असेल तर मी काहीच नाही बोलत. तर हे पण तुम्ही प्रॅक्टिस करा. मी हे आंटीजमध्ये खूप नोटीस केलं आहे आणि मला असं बोलावं असं वाटलं बिकॉज त्यांना वाईट नसेल बोलायचं, पण ते चांगलं नाही आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या आजूबाजूच्या पण लाईक तुषारबद्दल UKला राहत होता, कोणीतरी कमेंट केलं अरे तू तिथे जाऊन गोरा नाही झालास अजून. लाईक कोणाच्या अपीअरन्सबद्दल की तू बारीकच आहेस की तू जाडीच आहेस की तुझी तब्येत चांगली आहे नका कमेंट करू. इट इज नॉट पोलाईट. बट एनिवेज मला अजून पण एका मुलाने कमेंट केलं काहीतरी जे मला नाही आवडलं, पण त्याचं मी माझ्या प्रकारे उत्तर दिलं. आधी मी खूप हायपर होऊन रागात बोलायचे, पण आता मी बोलते जे मला बोलायचं आहे, पण मी असं बोलते की समोरच्याला ते समजून जाईल की मला काय बोलायचं आहे. बट एनिवेज मम्मीकडे आले मी. माझे पप्पा पण येणार आहेत आता आणि पार्थ पण येणार आहे. पार्थ 8 मेला येणार आहे. आता 11:30 वाजलेत. मी उठले, नाश्ता वगैरे केला. आता मम्मी येईल तर तिच्यासाठी मी जेवण बनवणार आहे. जिमला जाणार आहे. मला एक रुटीन, जरी मी इथे 10 दिवस असले तरी किती दिवस असले तरी मला एक रुटीन पाहिजे. बिकॉज मला असं आवडत नाही की मी उठले आणि नुसती बसून आहे आणि TV बघते. सो आज मी एक काम केलं, उठल्या मी फोनच नाही हातात घेतला, म्हणून मी व्लॉग थोडा आज लेट चालू केला आहे. तोपर्यंत पार्थ आलेला नसेल, पप्पा पण आलेले नसतील. बट आज मी ट्राय करेन जिममध्ये शूट करायला. इथे स्विमिंग पूल पण आहे, बट मी माझे स्विमिंगचे कपडे नाही आणले बिकॉज मला नव्हतं माहीत.
सो तुम्ही जे क्लिप बघितलं ते जिमचं होतं आणि मी जस्ट जिमवरून वर्कआउट करून आले. आता 6:30 वाजलेत आणि मी ट्राय करते की ॲटलिस्ट एव्हरी डे वर्कआउट करेन. आज आहे 10 मे आणि आज पार्थचा बर्थडे आहे. सो मम्मी जाणार आहे जपानला आणि तिच्याकडे सुट्ट्या नव्हत्या इनफ की ती मुंबईला येईल आणि आम्ही चौघे मुंबईला सेलिब्रेट करू शकू बर्थडे. बट आम्ही डिसाईड केलं की मी आहे तर आम्ही सगळे सुरतला येऊ. सो मी, मम्मी, पप्पा, पार्थ सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे सुरतला राहिलो मम्मीच्या अपार्टमेंटमध्ये. मम्मीचं रेंटल अपार्टमेंट आहे सुरतला. सो आम्ही तिथे सगळ्यांनी मिळून डिनर केलं पार्थच्या बर्थडेला 10th मेला. आणि पार्थला मी काहीतरी गिफ्ट पण घेतलं आहे. आणि इट वॉज रिली फन. जेव्हा आम्ही चौघे सगळं एकत्र होतो त्या घरात खूप मजा आली. आणि स्वतःच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला जेव्हा तुम्ही बाहेर राहत असता ते खूप अजून स्पेशल होऊन जातं. बिकॉज थोड्याच टायमासाठी आपण एकत्र असतो तर आपण चेरिश करतो ते मोमेंट्स. बट हॅपी बर्थडे पार्थ अँड होप ऑल युअर विशेस अँड ड्रीम्स कम ट्रू. मला हा व्लॉग इथे क्लोज आउट करायचा होता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग and keep subscribing and keep supporting the channel, and that's it. See you in the next vlog. Bye bye.